समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम मदालसा नावाच्या देखील महान मातारांनी होऊन गेल्या. त्यांनी आपल्या मुलाला पाळण्यात झोका देताना उपदेश केला. उपदेश मदालसा देवनिर्माला उपदेश मदालसा Bye.
आकाशी कवण्या वाटा मातीच्या गर्भवासा. तू चुकून या मनुष्य जन्माला आला आहेस आणि हा मनुष्य जन्म तुला परत मिळेल असं सांगता येतं का? नाही. तू परत तुला मिळेलच असं देखील सांगता येत नाही. त्यामुळे तू धावू नकोस. तू साधू संतांची संगत कर, भजन कीर्तन कर, आषाढी पंढरपूर वारी कर. काय सुख आहे महाराष्ट्र वारीमध्ये. आषाढी पंढरपूर वारी कर आणि तू तुझ्या जीवनाचा सकल उद्धार करून घे. आणि माऊली म्हणतात की त्याच्या माता माऊली आपल्या मुलांना अशी शिकवण द्यायची. आता आपण आपल्या मुलांना काय शिकवण देतो? रडत असेल तर मोबाईल बघण्याकरता देतो, नको ते लाड पुरवतो आणि शेवटी तीच मुलं काय करतात हे तर आता सांगायची गरज देखील नाही तरीही सांगते. शेवटी तीच मुलं आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर हकलून देतात. जात नसेल तर अनाथ आश्रमामध्ये पाठवून देतात. म्हणून मुलांना आपण तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या मुलांना अशी शिकवण लावू नका. तुम्ही मुलांचे 5च वर्ष असतात की तुम्ही त्या वयात त्यांना चांगले संस्कार लावू शकता आणि तुम्ही जर त्या वयात जर त्यांना चांगले संस्कार लावले तर पुढे चालून तुम्हाला देखील चांगले दिवस दिसतील. आणि जर तुम्ही जर त्यांना याच वयात जर मोबाईल बघण्याकरता दिला, त्यांचे जर लाड केले एवढे, तर पुढे चालून तुम्हाला देखील तेच दिवस बघावे लागतील. म्हणून माय बापांना तुम्हाला सांगते, त्यांना चांगली शिकवण द्या. आणि मुलांना मुलं काही सांगावे जाऊ दे, ते गेले असतील, जाऊ दे. हा म्हणून मुलांना तुम्हाला सांगते की चांगली शिकवण द्या. आणि मुलांना तुम्हाला सुद्धा सांगते की तुम्हाला जर आईचं आणि बापाचं महत्त्व पाहायचं असेल तर आता त्यांचं जर सांगायला गेलं तर इतकं आहे की नदी देखील वाहील एवढं आहे. समुद्रासारखं त्यांचं एवढं महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला सांगते, एक छोटंसं उदाहरण सांगते. एक अमेरिकेमधली गोष्ट आहे. बघा, एक मुलगा, आईवडील शेतकरी होते. पूर्वीच्या काळी काय असायचं की आपल्या मुलांना परदेशात शिकवायला पाठवायचे. मग असे एक आई वडील होते आणि त्यांनी त्याच्या मुलाला खूप शिकवलं, लहानाचं मोठं केलं आणि त्याला परदेशात शिकण्याकरता पाठवलं. आणि तो शिकायला गेला. तो तिथं खूप मोठा झाला, साहेब झाला. आणि परत घरी आल्यावर आई वडिलांना विसरला. तिथून फक्त पैसे पाठवायचा आणि फोनवर बोलायचा. वर्षातून फक्त 1-2 वेळाच आई वडिलांना भेटायला यायचा. काय करायचा? 2 वेळाच, फक्त 1-2 वेळा आई वडिलांना भेटायला यायचा. आता आई वडील म्हातारे झाले. आता तो फक्त पैसे पाठवायचा. घरी मोठं घर करून दिलं, पण आई वडिलांना तिकडे नेलं नाही. बघा, आई वडिलांना तिथे नेलं नाही. ते चांगलं घर करून दिलं आणि आई वडील इथंच राहत होते. तो तिकडे राहत होता. काही वर्षांनी त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तिकडंच त्याचा परिवार झाला. आई वडिलांना इच्छा होऊ लागली, आपण आपल्या नातू पंतांना पाहायचं. त्यांची इच्छा होऊ लागली तरी त्यांची इच्छा मोडली. काही दिवसांनी हे दोघंही मृत्युमुखी पडले. आणि मृत्युमुखी पडताना त्याला वाटलं, अरे आपल्या आई वडिलांचं किती दिवस जरी फोन नाही आला. त्याने बघितलं, त्याला वाटलं आपण गावाकडे जाऊ. गावाकडे गेला आणि बघितलं तर घर तर दिसलं, पण घरामध्ये आई वडील नव्हते. बघितलं तर मृत शेष त्यांचे तिकडे पडलेले होते. ढसा रडायला लागला आणि म्हणाला, मी जर माझ्या आई वडिलांना तिकडे घेऊन गेलो असतो तर आता माझे आई वडील माझ्या सोबत असते. त्यांना माझे मुलं बाळ पाहता आले असते. आणि मग पश्चाताप करू लागला, हे पैशाचे पायी, हे शिक्षण आपण घेण्याकरता गेलो, पण आई वडिलांना विसरलो. बघा, आणि आणखी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक बंड्या नावाचा मुलगा होता. कोण होता? बंड्या नावाचा मुलगा होता. माहिती असेल तुम्हाला तरी सांगते. तिची आई अवघा 5 वर्षाचा असताना आई म्हणजे मेली होती. आणि वडिलांना वाटलं आपल्या मुलाला एवढं छोटंसं बाळ आहे, 4 वर्षाचं आहे फक्त, त्याला आईचं प्रेम मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? आईचं सुख मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं. आणि त्याची आई थोडी ना सख्खी आई सावत्राई सारखी होणार आहे. त्याच्या आईने त्याला रोज कामं करायला लावायची, त्याला भांडी घासायला लावायची. मुलगा 6 वर्षाचा झाला. 6 वर्षाच्या मुलाला येतं का हो एवढे कामं? तेवढे कामं त्याला करायला लावायची. वडील बाहेर गेल्यावर
त्याला कामं करायला लावायची, वडील घरात असल्यावर त्याचा लाड करायची. एके दिवस तिने त्याला साडी प्रेस करायला सांगितली. साडी कोणी प्रेस करतं का? साडी प्रेस करतात, पण एकदम नाजूकीने करावी लागते. आणि एवढ्या 6 वर्षाच्या मुलाला तिने साडी प्रेस करायला लावली. आणि साडी प्रेस करत असताना मित्रांनी खिडकीमधून आवाज दिला, बंड्या साडी घालायला. दर्शक लक्ष दुसरीकडे गेलं आणि साडी जळाली. साडी जळाली माझ्या मुलांना. जशी साडी जळाली तिला वास आला आणि ती म्हणती, बंड्या जाळली का माझी साडी? आली आणि बघते तर साडी जळाली. तो म्हणतो, आई चुकून झाली का? म्हणते चुकून झाली. तिचं शर्ट फाडलं तिने त्याचं आणि ती गरम इस्त्री घेतली आणि त्या पाठीला लावली. काय दुःख झालं असेल महाराज. तो मुलगा पळत पळत आपल्या आईच्या फोटो पुढे गेला आणि आपल्या आईला म्हणतो, कशाला गेली आई कशाला गेली आहे म्हणून मुलांना तुम्हाला सांगते की आई वडिलांची किंमत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आई वडील माने थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवनाधार. म्हणून तुम्हाला सांगते की वाईट वळणाला जाऊ नका. आणि बघा, ते अमेरिकेमध्ये जायच्यापेक्षा इथंच दिवसभर शेतामध्ये काम करून संध्याकाळी आई वडिलांना चांगलं पोचणं. तुमचा मुलगा तुमच्या डोळ्यापुढे आहे एवढंच तुम्हाला सुख आहे, काही नाही पडलं त्याच्यामध्ये. म्हणून माय बापांना तुम्हाला सांगते, आपल्या मुलांना चांगली शिकवण लावा, त्यांना चांगले संस्कार लावा, त्यांना चांगले संस्कार द्या. स्वतः या जगाची काळजी वाहणारी ती माऊली आजच्या अभंगामध्ये स्त्रीची भूमिका व्यक्त करते. स्त्रीची भूमिका आवडण्याचे कारण सांगतात माऊली की स्त्रीमध्ये त्यागाची शक्ती आहे. काय आहे तर स्त्रियांमध्ये त्यागाची शक्ती आहे आणि दुःख पचवण्याची ताकद मात्र जास्त असते आणि दुसऱ्यांना सुख देण्याची ताकद मात्र त्याच्यापेक्षाही जास्त नसते. आणि पुढे सांगतात की स्त्री नव्हे तर वैराग्य
मातृदेव भव सकळ तीर्थाचे धुले जे का माता पितरे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता गर्भाचार्यासारखी महात्मे देखील वर्णन करतात यत्र नार्यस्तु पूज्यन्तो रमन्ते तत्र देवता ज्या ठिकाणी मातृत्वाची आणि पितृत्वाची पूजा केली जाते त्या ठिकाणी सर्व देवी देवता रममाण होत असतात. पण तुलसीदास महाराज देखील रामायणामध्ये सांगतात नारी निंदा मत करूयारो नारी रतन की खान नारी निंदा मत करूयारो नारी रतन की खान जिस खाने में पैदा हुए भीष्म तथा हनुमान भीष्म तथा हनुमान. स्त्री ही सामान्य शक्ती नाही जिच्या पोटी हनुमंतरायांसारखे भीष्मासारखे ब्रह्मचारी महात्मे जन्म घेतात. ज्या कौशल्य मातेच्या पोटी श्री रामचंद्रांसारखे प्रभू जन्माला येतात. ज्या आईच्या पोटी जगाचा उद्धार करणारे ज्ञानोपार आहे तुकोपार आहे आदी करून सर्व संत महात्मे जन्म घेतात. अशी ती स्त्रीची भूमिका सामान्य नाहीये. माऊली देखील एका ठिकाणी वर्णन करतात लाडकी लेकरणी संतांची आजच्या अभंगामध्ये माऊली श्री ज्ञानोपर आहे. स्त्री ही आपल्या सासरचे दुःख कशा प्रकारे पचवत असते हे अभंगामधून व्यक्त करतात आणि सांगतात. त्याच्यामध्ये आपण हा जो सेवेकरता अभंग घेतलेला आहे हा भूपाळ या प्रकरणातला आहे. भू म्हणजे काय तर भू म्हणजे पृथ्वी आणि पाळी म्हणजे पालन पोषण करणे. जो या पृथ्वीचं पालन पोषण करतो त्याला भूपाळी असे म्हणतात. पुढे पाहूयात. बघा आजच्या अभंगामध्ये माऊली स्त्रीचं वर्णन करतात की ती स्त्री आपल्या सासरचे दुःख कशा प्रकारे पचवत असते हे सांगतात. त्यामध्ये सांगतात की बघा पूर्वीच्या काळी काय असायचं की आपल्या घरी नवीन सुनबाई आली की तिला जात्यावर दळण दळायला लावायची आणि मग ते दळण दळत असताना त्या सुनबाई जात्यावर हे भूपाळी नावाचे अभंग गात असत. का गात असत त्याचे कारण काय आहे तर त्याचे कारण आहे की भूपाळी नावाच्या अभंगामध्ये आपल्या माहेरचे वर्णन येत असे आणि त्यांनी जर ते माहेरचे वर्णन जर सासरे केले ना तर सासरच्या लोकांच्या पोटात दुखत असे. म्हणून त्या सकाळचे सासरचे सर्व लोक गाढ झोपेत असताना त्या हे भूपाळी नावाचे अभंग गोड गुणगान गात असत. आणि माऊली म्हणतात की याच्यामध्ये 3 भाग पडतात. कोणते कोणते तर वासुदेव महिला आणि मोटकरी. पहिला काय आहे तर वासुदेव काय करतो वासुदेव ओ आजीबाई काय करतो आजीचं काही लक्ष नाही. हे बा वासुदेव काय करतो गायचं काम करत असतो. बघा वासुदेव सकाळी येतो ना येतो वासुदेव आला रे वासुदेव आला रे वासुदेव वासुदेव
जागे भारे आता पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा सुखवीरथा मेरा माझ्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्मांच्या जगजोगीन जाग ती आता वासुदेव काय करतो हे तर आपल्याला माहितीच आहे. आता आपण थोडं जनाबाईच्या जीवन चरित्राकडे बघण्याचा प्रयत्न करूया. जनाबाई काय करायच्या हो? जनाबाई त्या संत नामदेव महाराजांच्या घरी घरकाम करायच्या. त्या नुसतं घरकाम करायच्या का? तर नाही, त्या विठ्ठल विठ्ठल या नामामध्ये मग्न असायच्या आणि आपल्या आईवडिलांना म्हणायच्या, चला आपण पंढरपूरला जाऊयात, पंढरीची वारी करूयात, चंद्रभागेमध्ये स्नान करूयात. जनाबाई पंढरपूरला गेल्या, चंद्रभागेमध्ये स्नान केले आणि पंढरपूरच्या प्रदक्षिणा घातल्या आणि आता घरी जाण्याची वेळ आली. तेव्हा जनाबाई म्हणू लागल्या, नाही आता मी घरी येणार नाही, मी इथंच पडून राहील मी तै ठाई, आता मला याच ठिकाणी, मी याच ठिकाणी पडून माझ्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करल. शेवटी आईवडील निघून गेले. नामदेव महाराजांच्या घरचे कुटुंब हे 13 लोकांचे होते. त्यांच्या आई गोणाबाई हे ते छोट्याशा जनाबाईला आपल्या घरी घेऊन आल्या आणि जनाबाई घरची कामे करत असत आणि भगवंताच्या नामामध्ये सतत मग्न असत. रोज पंढरपूरमध्ये जात असत, चंद्रभागेमध्ये स्नान करत असत, मंदिराला प्रदक्षिणा मारत असत आणि त्यांच्या नामामध्ये मग्न असत. आता जनाबाई मोठ्या होत होत्या. जनाबाई जात्यावर दळण देखील दळायच्या आणि दळण दळत असताना ओम गाऊन स्वरात दास जनीचा घरात, ओम गाऊन स्वरात दास जनीचा घरात, जनदारीला सकाळी आळतोविता माझ्यावरी. तिथे अभंग छान ओव्या गात असत. आणि बघा, एक वेळा त्या सकाळी दळण दळीत होत्या आणि दळण दळीत असताना तिथे अचानक पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि जनाबाईला दळण दळू लागले. जनाबाई गोड गुणगान गात असत. एयो कान्हाई मी दळीन एकली दळिता शिनले हात लावी. विचार करा, या विश्वाचा पांडुरंग परमात्मा त्या विटेवरून खाली उतरायचा आणि जनाबाईला दळण दळू लागायचा. Oh
असत आणि जनाबाई गोड गुणगान गात असत. त्याच्यामधली एक ओवी ओव्या म्हणत असत. त्याच्यामधली एक ओवी देखील आहे. सुंदर माझे जाते ग, फिरते भरूक भोळा भाऊ कौतुक तू ये बा विठ्ठला. भोळा भाऊ कौतुक तू ये बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग, फिरते भरूक भोळा भाऊ कौतुक तू ये बा विठ्ठला. भोळा भाऊ कौतुक तू ये बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला. भोळा भाऊ कौतुक तू ये रे 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 बा विठ्ठला. एकदम सुंदर प्रमाण. जनाबाईला दळण दळू लागत असत. पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा ते विटेवरून खाली उतरायचे आणि जनाबाईला दळण दळू लागायचे. मग आता जनाबाई मोठ्या होत होत्या. जनाबाई शेतामध्ये देखील कामे करण्याकरता जायच्या. एक दिवस जनाबाई शेतामध्ये गवड्या वेचण्याकरता गेल्या आणि त्यांनी दिवसभर गवड्या वेचल्या आणि संध्याकाळी घरी येण्याच्या वेळेला त्यांच्यासोबत आलेल्या एका महिलेने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा गवळ्यांचा एक माझा आहे. ती जनाबाई म्हणू लागल्या, नाही हा माझा आहे. ती म्हणू लागली, नाही माझा आहे. त्यांचं तिथे भांडण सुरू झालं. तेवढ्यात तिथे संत कबीर महाराज आले आणि कबीर महाराज म्हणतात, कोण ती जनाबाई? तिचा एवढा मोठा महिमा, तिचा महिमा ऐकून साक्षात मी तिला भेटण्याकरता आलो. आणि काय तर ही जनाबाई गवळ्यांसाठी भांडण करीत आहे. त्यांचे भांडण सोडवण्याकरिता कबीर महाराज त्यांच्या जवळ गेले आणि तेवढ्यात जनाबाई कबीर महाराजांना म्हणतात, बघा ना महाराज, हा गवळ्यांचा लेक माझा आहे आणि ही बाई म्हणते की माझा आहे. तर त्यावर कबीर महाराज म्हणतात की कशावरून हा गवळ्यांचा लेक तुझा आहे? तर अरे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर बोलू लागल्या. 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 हे संत कबीर
वा वा वा. बघा विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलल्या होत्या. महिमा होता महाराज मुक्ताईचा एवढा. मुक्ताबाईचा महिमा ज्ञानेश्वरांच्या त्या बहिणी, त्यांचा तो महिमा ऐकून संत कबीर महाराज म्हणतात की काय त्या जनाबाईचा महिमा. आता कारण जनाबाईची एवढी भक्ती होती महाराज, म्हणून तुम्हाला सांगते की ही आहे खरी स्त्री शक्ती. स्त्री शक्ती, स्त्रीचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात की या स्त्रीला नवरा आहे, काम सासू आहे, वासना सासरा आहे आणि ही बुद्धिरूपी मुलगी आहे. आणि या बुद्धिरूपी मुलीला 6 धीर आहेत. माझे ग 6 धीर, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे तिचे 6 धीर आहेत. हे तुमच्या थोडं डोक्याच्या वरतून जाईल, पण जसं ऐका. तिचे 6 धीर आहेत आणि तिला 4 नणंदा आहेत. आशा, तृष्णा, मनसा, कल्पनेने घात केला या 4 जणीने. 4 तिच्या नणंदा आहेत, आशा, तृष्णा, मनसा आणि कल्पना. आणि बुद्धिरूपी देवाची मुलगी आहे. आणि देवाने ही त्या शरीरात दिलेली आहे. जो शरीर असतं ना आपलं, त्याच्यामध्ये ही देवाने दिलेली आहे. पण या शरीरातील लोक तिला देवाकडे जाऊ देणार. आता ते कसं सांगायचं झालं, मी तुम्हाला एक उदाहरणाद्वारे सांगते बघा. व्यवहारातून सांगायचं झालं तर दिवाळीच्या सणाला आपला बाप आपल्या मुलीला आणण्याकरता दिवाळीच्या सणाला जातो. अशाच एका मुलीचा बाप आपल्या मुलीला आणण्याकरता दिवाळीच्या सणाला तिच्या माहेरी सासरी गेला. आणि सासरी गेला आणि आवाज देतो, बाळा अगं मी आलोय तुला नेण्याकरता. तेव्हा ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणते, बाबा तुम्ही मला नेण्याकरिता आल्या हे तर खरं आहे, पण बाबा तुम्ही माझे लग्न एका कामरूपी नवऱ्याबरोबर लावून दिलेले आहे. तुम्ही माझ्या पती देवाला विचारा, तेव्हाच पुन्हा मी दिवाळीच्या सणाला घरी येऊ शकेल. गेले गेले तिचे वडील जवाईकडे गेले आणि आवाज देतात, जवाई बापू. जवाई म्हणतो, माझ्या हातात काहीच नाहीये, तुम्ही माझ्या वडिलांना विचारा. अशी त्या मुलीच्या वडिलांची धपाधप होते, अशी त्या मुलीच्या वडिलांची व्यवस्था होते. सर्व तिला नेण्याकरिता टाळाटाळ करतात, कोणीच तिला कधीच घरी येऊ देत नाही. तो मुलगा बघा, आपले वडील कितीही श्रीमंत असले, कितीही शक्तिशाली असले ना, तरी आपल्या मुलीच्या दारात हे कमीच पडतात. शेवटी ते वडील नाराज अंतःकरणाने आपल्या मुलीच्या तिथे गेले. मुलीच्या पुढे मान झुकवून म्हणतात, बाळा मी तुला नेण्याकरता तर आलो होतो, पण तुझ्या घरचे सर्व तुला नेण्याकरता टाळाटाळ करते. याच्याकडे जा, त्याच्याकडे जा म्हणते. सांग बाळा मी तरी काय करू. तेव्हा ती मुलगी आपल्या वडिलांना आपली व्यवस्था सांगते आणि म्हणते, बाबा तुमचं दुःख पाहून माझे हृदय फुटण्याची पाळी आली आहे, पण बाबा मी तरी काय करू. माझ्यावर एवढी वेळ आलेली आहे. आता बाबा मी स्वतंत्र नाहीये, आता मी यांच्या गुलामगिरीत आहे. आता मी स्वतंत्र नाहीये, मला जसं वाटेल तसं मी करू शकत नाहीये. कामे नेले चित्त निधी अवलोक मुख, बहु वाटे दुःख फुटो पाय हृदया. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. ती मुलगी आपल्या वडिलांना आपली व्यवस्था सांगते आणि म्हणते, बाबा तुमचे दुःख पाहून माझे हृदय फुटण्याची पाळी आली आहे, पण बाबा मी तरी काय करू. मी तुमच्यासोबत येऊ नाही शकत, मला यावं वाटतंय पण येता येणार नाही. सासुरवास वितो जीव ओढे तुझ्या पाशी, बाबा यावं वाटतंय पण येता येणार नाही. शेवटी ती वडील दुःख अंतःकरणाने आपल्या मुलीच्या घराच्या बाहेर निघून जातात. दुःख अंतःकरणाने काय जातात तर घराच्या बाहेर निघून जातात. आणि हा सर्व प्रकार पूर्वीच्या काळी घडायचा. आत्ताच्या काळी घडला असता तर मुलींनी आतापर्यंत डिवोर्स घेऊन टाकला असता. आताची परिस्थिती मी सांगते तुम्हाला. आपला नवरा रोज सकाळी उठतो, आंघोळीला पाणी गरम करतो, 2 कप चहा ठेवतो, 1 कप तिच्यासाठी आणि 1 कप आपल्या स्वतःसाठी. छान चपात्या करतो, भाजी करतो आणि जॉबला जाताना म्हणतो, अगं उठ 4 दार होत आहे. हे आताची परिस्थिती. आता कसला आलाय सासुरवास. आता तर त्यांच्या बोटावर आपल्याला नाचावं लागतं, बरोबर आहे का नाही. त्यांच्या बोटावर नाचावं लागतं. म्हणजे आता कसलाच सासुरवास नाहीये.
त्यामुळे माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, रूपकाच्या भाषेत बोलतात आणि सांगतात की जेव्हा या मुलीची, बुद्धिरूपी मुलीची आणि देवाची ताटातूट झाली, तेव्हा तिला वाटू लागले की देव कुठेतरी आहे, देव आपल्याला मिळावा. देवाने ही बुद्धिरूपी मुलगी सर्वांच्या शरीरात दिलेली आहे. सर्वांच्या बुद्ध्या त्या सासूरवास स्थितीत ठरल्या आहे. जो तो बाप होत स्वाभिमानी झाला, परत मुलीच्या घरी कधी आला नाही. का आला नसेल? तर आपल्या दुसऱ्या बहिणीकडे जात असेल असे तिला वाटू लागले. तिने आपल्या दुसऱ्या बहिणीला भेटून विचारलं, का ग, आपले वडील तुझ्याकडे येतात का? तर तेव्हा ती मुलगी म्हणाली, नाही, माझ्याकडे येत नाही, आमच्याकडे देखील येत नाही. पण आपल्यातली सर्वात लहान जी बहीण आहे, तिचं नाव आहे भगवत भक्त, तिच्याकडे आपले वडील राहतात. तर तेव्हा या सर्व बहिणींनी तिला भेटून विचारलं, का ग, आपले वडील तुझ्याकडे राहतात? तर तेव्हा ती म्हणाली, हो, माझ्याकडेच राहतात. भगवत भक्त माझं नाव आहे. भगवत भक्त असं तिचं नाव आहे. आणि ते म्हणू लागले की आपले वडील माझ्याकडे राहतात, त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. त्यामुळे देवाला कोणता भक्त आवडतो? तर भगवत भक्त आवडतो. हेच माऊली श्री ज्ञानोबाराय भंगाच्या प्रथम देखिला माये देवांचा योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता दूर करते आणि आपल्या लहान मुलाला आपल्या जवळ घेते. अगदी त्याचप्रमाणे योगी हा मोठा ज्ञानी आणि हुशार भक्त आहे आणि भागवत भक्त हा छोटा आणि साधा भोळा भक्त आहे. त्यामुळे तो देवाच्या जवळ असतो आणि बाकीच्या भक्तांना देवाच्या मागे पडावे लागते. धावत चालती मागे मागे नामयाची पाठी चाले केशवराज लागवया रज चरणीचे रजा वंदिशील पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. वर्णन करायला गेलं तर कमीच आहे. बघा, योगी हा देवाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता, पण त्यांच्या मागे सर्व जपी तपी ज्ञानी संन्यासींच्या रांगा लागल्या होत्या. बघा, आपली आई जसं जसं आपला मुलगा मोठा होत असतो त्याला थोडं दूर करते आणि आपल्या लहान मुलाला जवळ घेते. अगदी त्याचप्रमाणे देवाला नाम घेणारा, भजन कीर्तन करणारा भक्त आवडतो. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते विठ्ठल. आपल्याकडे कितीतरी भक्तांची उदाहरणे दिलेली आहेत. भक्त पांडव, गजेंद्र, विदुर, प्रल्हाद, गोपिका. प्रत्यक्ष देव या भागवत भक्तीची सुख भोगण्याकरता आपलं वैकुंठ ते सोडून या पृथ्वी तलावर आवडतो. ज्या सुखाकार
ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला नावडे वैकुंठ शेष शयन वैष्णव संत जना आवडले विठ्ठल भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनात एवढे दंग झाले की नाचता नाचता देवा नाचता 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 देवाचा गडला पिता रे देवाचा गडला पिता देवाचा गडला पिता नाचता 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग ऐसा कीर्तनाचा गजर देवनाच तसे निर्भर भुलला कीर्तनी का शरण जनार्दनी विठ्ठल भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनात वेड्यासारखे नाचू लागले बघा या ठिकाणी देवाला वेडा म्हटलेला आहे या ठिकाणी वेडा या शब्दाचा अर्थ बावळट असा होत नाही तर आपला अधिकार विसरून सामान्य रूपात आवडणे म्हणून त्याला वेडा म्हटलेला आहे विरहरे 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 भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनात वेड्यासारखे नाचत होते बघा तर त्यावर योग्याच्या बुद्धीने भागवत भक्ताच्या बुद्धीला विचारलं की का ग तू देव पाहिला तो तुझ्याच घरी राहतो पण तू कसा आहे ते तरी सांग तर त्यावर भागवत भक्ताची बुद्धी बोलते अगं मी देव बघितला पण तू कसा आहे हे मी सांगू सुद्धा शकत नाही कारण माझे आणखी समाधान झालेले नाहीये माझी आणखी पाण्याची क्रिया संपलेली नाहीये पाहता पाहता मरण पुढे धनी अगं त्याच्याविषयी काय बोलावं त्याने आतापर्यंत कोणालाच बोलू दिलेलं नाहीये श्रुती देखील म्हणते श्रुती नीती नीती म्हणती को गोविंदुरे पुसू नका बाई वेदासी काही कळल्याची नाही शेष शिल्ला जाण्या अगं मुख्या माणसाने साखर खाल्ली तर त्याला गोडी सांगता येते का नाही त्यामुळे आता मी कसं सांगू योगिया दुर्लभ तुम्ही देखीला साजनी पाहता पाहता मन पुढे गणी अगं मग त्याच्याविषयी काय बोलावं त्याने तर आतापर्यंत कोणालाच बोलू दिलेलं नाहीये आता काही माणसे शंका घेतील योगिया दुर्लभ तुम्ही देखीला साजनी
म्हणतात आई साहेब आई. अरे तुझी आई आहे का ती बायको आहे ना? एवढं कसं फार वेळात विसरतात की आपलं नातं देखील विसरून जातात. ज्यांनी असा देव पाहिला असेल, कोण म्हणते तर भागवत भक्ताची बुद्धी बोलते की ज्यांनी असा देव पाहिला असाल, पण मी जो देव पाहिलाय ना तो देवांचा देव आहे. हेच माऊली श्री ज्ञानोबाने देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला माय देवाचा देव, देखिला 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 देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संध्यानी मारे तुझ पाप, विठ्ठला संध्यानी मारे तुझ जप. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संध्यानी मारे देखिला देखिला माये देवांचा देव, पिटला संदेह निमाले तुझे पण. आज भागवत भक्ताची बुद्धी योग्याच्या बुद्धीला म्हणते की मी देव पाहिलाय. काय पाहिला? मी देव पाहिला. पण जेव्हा माझा वाद गेला आणि माझा दोष माझा नाहीसा झाला, त्या अर्थी मी नक्कीच देवांचा देव पाहिला आहे. देखिला देखिला माय देवांचा देव, भेटला संदेह निमाले तुझे पण. तर भागवत भक्ताची बुद्धी बोलते की ज्या अर्थी माझा द्वेष गेला, त्या अर्थी मी नक्कीच देवांचा देव पाहिला. देवांचा देव पाहिल्यावर काय परिवर्तन होतं हो? तर विद्यारण्य स्वामी सांगतात, भिक्षते हृदय ग्रंथी छिद्दन्ते सर्व संशय, श्यन्ते चस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परारे. ग्रंथी संशयक्षय, कर्मक्षय, भागवत दर्शन, शोक आणि तरंगती. ज्यांना भगवंताचे दर्शन होतं त्यांचे 6 दोष नाहीसे होतात असे पंचदशीकर विद्यारण्य स्वामी सांगतात. त्यांचे दर्शन झाले कशावरून? पिटेला संदेह निमाले तुझे पण. तर बघा, त्यांचे दर्शन झाले. तर आज भागवत भक्ताची बुद्धी योग्याच्या बुद्धीला सांगते, म्हणजेच की मोठ्या बहिणीला सांगते की मी देव पाहिला. ज्या अर्थी माझा वाद गेला आणि दुजे पण माझं नाहीस झालं, त्या अर्थी मी नक्कीच देवांचा देव पाहिला. देवांचा देव पाहिल्यावर काय परिवर्तन होतो? तर बघा, ज्यांचा त्यांचा द्वेष जातो, त्यांचा संशय जातो. जसे पाप हे पुण्याने जाते. एखाद्या ठिकाणी अंधार असला आणि आपण उजेड केल्यावर अंधार निघून जातो. माणसाच्या मनातले अज्ञान हे ज्ञानाने जाते. तसेच माणसाच्या मनातला संशय हा देखील देव दर्शनाने किंवा संतांच्या दर्शनाने निघून जातो. बघा, संतांच्या दर्शनाने आपला संशय निघून जातो. राग हा मात्र 2 माणसांचे नुकसान करतो, पण संशय हा मात्र लाखो लोकांचे नुकसान करतो. आनंदीबाई, राघोबा दादा यांच्या संशयामुळे पूर्ण पेशवाई हल्ली, त्याचा मा केला. संशय मनुष्य स्वतः सुखी नसतो आणि दुसऱ्याला देखील सुखाने जगू देत नाही. संशय आउनी थोर आणि पाप नाही घोर. संशय मनुष्य स्वतः सुखी नसतो आणि दुसऱ्याला देखील सुखाने जगू देत नाही. एका म्हाताऱ्याच्या समोरून म्हैस जात होती. एका म्हाताऱ्याच्या समोरून म्हैस जात होती. तो म्हणतो, या म्हशीच्या शिंगात डोकी बसेल की निघेल? म्हणजे स्वतःविषयी संशय. अरे बापा, ते म्हशीच्या शिंगात डोकं काय, तू पुढे जाऊन बस. पण आपल्याला फक्त उदाहरण घ्यायचं. हे बा, तर तो म्हणतो म्हशीच्या शिंगात डोकं बसेल की निघाल? म्हणजे
म्हणजे स्वतःविषयी संशय, दुसऱ्याविषयी संशय, भावाविषयी संशय, बहिणीविषयी संशय, नव्हे नव्हे तर देवाविषयी देखील संशय. पण माऊली म्हणतात की आपला संशय देवदर्शनाने किंवा संतांच्या दर्शनाने आपला जो संशय असतो तो निघून जातो. बघा, संध्याच्या सुटल्या गाठी फिरला संध्या निमाल तुझे पण देवदर्शनाने आपली संशयावृत्ती नाहीशी होती. माऊली श्री ज्ञानोबा यांना रेड्यामध्ये देव दिसले, तुकाराम महाराजांना चराचरात देव दिसले, नाथ महाराजांना गाढवात देव दिसले, नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसले आणि तुकाराम महाराजांना सर्व चराचरात भगवान परमात्मा दिसत होते. सर्व भूतांच्या ठाई दिवसाते नेनेची काही, मी माझी आठवण विसरलो जयाचे अंतःकरण ठर. म्हणजे काही पण हो, हे कशाने होतं तर भगवंताच्या नामस्मरणाने होतं. फक्त भगवंताचे नामस्मरण केल्याने, भगवंताचे भजन केल्याने. आता आपण सुद्धा सर्वांनी भगवंताचे भजन करायचं. सर्वांनी हात वर करा, लाजायचं नाही, मी करतो. वा 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 वा, सर्वांनी हात वर करा. बघा, एवढ्या छान पावल्या. माऊली खेळा, पावली खेळा, खेळा माऊली, पावली खेळा. आता नका विजवणे तेव्हा. आता बघ, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, फिटला संजय निमाळ तुझे पण. माऊली श्री ज्ञानोबा यांच्या ठिकाणी द्वैताचा क्लेशही नव्हता. म्हणजे माऊलींच्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल शत्रू द्वेष नव्हता. माऊलींच्या आईवडिलांना, आळंदीच्या धर्ममातंगांनी जर तुमच्या मुलांची मुंज करायची असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल अशी शिक्षा दिली होती, असे त्यांना सांगितले होते. आता आपण या ठिकाणी थोडं माऊलीचं जीवन चरित्र बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, माऊली श्री ज्ञानोबा यांच्या आईवडिलांना, आळंदीच्या धर्ममातंगांनी जर तुमच्या मुलांची मुंज करायची असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल, तुम्हाला देहाचा त्याग करावा लागेल. रुक्मिणी माता, आईसाहेब रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. जर आपल्या मुलांची मुंज होत असेल तर आपण या देहाचा त्याग करूयात, देहांत प्रायश्चित्त घेऊयात. रात्रीची रुक्मिणी मातेला जाग आली. त्यांनी विठ्ठल पंतांना उठवले. विठ्ठल पंत उठून निघून जाण्याची तयारी करू लागले. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी चल, रुक्मिणी चल, आता आपल्याला जायचंय. रुक्मिणी मातेने निवृत्ती दादाकडे पाहिलं, सोबत काकांकडे पाहिलं, ज्ञानोबांकडे पाहिलं.
माऊलींकडे पाहिलं. किती वर्षाची ती भावंड होती आणि त्या 5 वर्षाच्या मुक्ताईकडे बघून त्यांची जाण्याची इच्छा होईना, परंतु आता त्यांना निघावं लागत होतं. त्यांच्यावरती परिस्थिती आलेली होती, त्यांच्यावरती वेळ आलेली होती. आता आपल्याला निघावं लागलं. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला समजावून सांगत होते की आपण गेल्याने आपल्या मुलांना या समाजात स्थान मिळणार आहे. हा समाज त्यांना स्वीकार करणार आहे. रुक्मिणी चल, रुक्मिणी चल, रुक्मिणी चल. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला समजावून सांगतात, निवृत्ती दादा मोठा आहे, ज्ञानोबा समजदार आहे, सोपान समजून घे, पण एक छोट्याशा मुक्ताईकडे बघ. अगं तू थांब तिच्या करता, थांब. रुक्मिणी मी जातो, तू थांब तिच्या करता. नाही, रुक्मिणी माता म्हणायला मी पण येते. आता आपल्याला निघावं लागणार आहे. रात्र खूप फार झालेली आहे. चारही भावंडगाड झोपेत आहे. आपल्याला आता निघावं लागेल. ते छोटेसे मुक्ताईकडे बघून माऊलींची जाण्याची इच्छा होईना, पण आता आपल्याला निघावं लागेल. दोघांनी पण छातीवर दगड ठेवला आणि निघाले. दुसऱ्या दिवशी दिवस उगवला आणि निवृत्ती दादाला जाग आली. तेवढ्यात ज्ञानोदादाला देखील जाग आली. आणि निवृत्ती दादाच्या लगेच लक्षात आले की आपल्या एवढे देहाचा त्याग करण्याकरता, देहाचा प्रायश्चित्त घेण्याकरता, या जगाचा निरोप घेण्याकरता गेले आहेत. तेवढ्यात सोपान काकांना जाग आली आणि तेवढ्या त्या 5 वर्षाच्या मुक्ताईला जाग आली आणि मुक्ताईने आवाज दिला, आई. तीनही भावंड मुक्ताईकडे बघू लागले. मुक्ताईबाई म्हणतात, नका सांगू मला, मी आई वडिलांना शोधून आणते. ज्ञानोदादा म्हणतात, मुक्ते कुठं शोधशील का आई वडिलांना? तर त्यावर ज्ञानोदादा म्हणतात की कुठं शोधशील आई वडिलांना? आई वडील तर आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर त्यावर मुक्ताईबाईंनी जोराने दार उघडले आणि मुक्ताबाई आई वडिलांच्या शोधात निघाली असताना गावामध्ये पंगत चालू असताना त्यांना भूक लागली. त्यांना वाटलं आपण इथं जेवून घ्यावं म्हणून ते तिथं बसले आणि गावातील लोकांनी त्यांना पाहिले की काय, ही संन्यासाची पोरं आणि पंक्तीत जेवत आहेत. त्यांच्या हाताला धरले आणि त्यांना हकलून दिले. काय वाटलं असेल महाराष्ट्रांना? मुक्ताई आई करत रडत होती. माझी माऊली तिला समजावून सांगत होते. या चारही भावंडांना नक्की माहिती नव्हती की आपले आई वडील देहाचा त्याग करण्याकरता, देहाचा प्रायश्चित्त घेण्याकरता गेलेले आहेत. शेवटी चारही भावंड आपल्या झोपडीत आले आणि झोपडीत आल्याच्या नंतर मुक्ताई परत माऊलीला म्हणते, दादा आई कुठे गेली आहे रे? दादा सांग ना, दादा सांग, तू गप का बसलाय? दादा सांग. माऊली शांत बसली. माऊली काहीच बोलले नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं पाहता येतं की या चारही भावंडांच्या आईवडील गेल्याच्या नंतर देखील त्यांचा छळ थांबला नाही. पण माझ्या माऊली श्री ज्ञानोबाराय यांच्या मनात या लोकांबद्दल काहीच द्वेष नव्हता, राग नव्हता. म्हणून संत सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. पसाई गाण्यामध्ये सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. आणि हरिपाठामध्ये देखील सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक विश्व हे मोहरी लावावे, अलौकिक नावावे लोकांप्रती. म्हणजे वरील प्रमाणांवरून आपल्याला कळतं की माऊलींचं जीवन किती निसंशय होतं. माझ्या माऊलींनी देव बघितला. काय बघितला? देव बघितला. माऊलींनी देव बघितला. कशावरून? देखिला माये देवांचा देवा. पण देव तर अनेक प्रकारे आहेत. ते कसे आहेत? तर शेंद्री, हेंद्री, दैवते, कोणती पूजी भूते खेते. देव अनेक प्रकारचे आहेत. कोण म्हणतात? माऊली म्हणतात की मी देवांचा
जगाचा देव पहिला. कशावर म्हणतात तर पिटला संदेह निमाले तुझे पण. माऊली श्री ज्ञानोबा राय यांनी देव बघितला, पण ते कसा काय बघितला तर माझे श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी मला एक ठराविक खूण सांगितली. त्यामुळे देवा आता तू कोणत्याही रूपात आला, कोणत्याही वेशात आला तरी मी तुला ओळखायला आहे. हेच माऊली श्री अनंत रूपे अनंत नामे व्यक्ती ज्ञानाची. अनंत रूपे अनंत नामे व्यक्ती ज्ञानाची. अनंत रूपे अनंत बाप रखमा देवर खून बाणली कैसी. देव भेटण्यापेक्षा देव ओळखता येणं महत्वाचं आहे, पण ते गुरुशिवाय शक्य नाही. मी तुम्हाला 3 प्रकार सांगते. पहिले ते गुरु, दुसरे श्री गुरु आणि तिसरे सद्गुरु. आपल्याला जे थोडी माहिती देतात त्यांना गुरु असे म्हणतात, आणि जे चांगल्या प्रकारे शिकवतात त्यांना श्री गुरु असे म्हणतात, आणि जे भगवंताची प्राप्ती करून देतात त्यांना सद्गुरु असे म्हणतात. आता आपल्याजवळ काही उरलेलं नाही. आता 11 वाजले वाटते. आता आपण थोडं भगवंताचं नामस्मरण घेऊया. थांबा ना बाळा, पहिले तर आजी लोक. आजी आजी उठल्या. आता निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाम
मुक्ताबाई एक आणि पुरुष म्हणतील एकनाथ नामदेव तुकाराम. तो कोणाचा आवाज जास्त येते? हा नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई ए, चला. जरा यांचा आवाज जास्त आहे, उठा. टाइम खूप झाला, झोपा सगळ्यांना यायला लागल्या. आता काय करायचं? आता घरी जाऊन झोपून राहायचं. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या ठिकाणी नतमस्तक होते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. नमस्कार. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या ठिकाणी नतमस्तक होते आणि तुम्ही सर्वांनी मला खूप साथ दिली. रोज तुम्ही झोपता ते मला माहिती नाही, पण आज तर मला कोणी झोपताना दिसलं नाही, फक्त त्या आजीशिवाय. त्या आजीशिवाय त्या आजी चालू होतं. आज चांगले डुलके दिले त्या आजीशिवाय. बाकीच्या सगळ्या जागी होत्या. तुम्ही तुमच्या सर्वांची खूप मला मदत लाभली हे मी माझे परम भाग्य समजते. मृदंगाचार्य गायनाचार्य असतील, सर्वांनी मला खूप मदत केली हे मी माझे परम भाग्य समजते. आणि माऊलींच्या ठिकाणी नतमस्तक होते आणि माझं काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू समजून मला माफ करा. तुम्हाला एक असाल मला दुसरा समजा, दोन असाल तिसरा समजा, तीन असाल चौथा समजा, पण मला माफ करा आणि मला तुमच्या पदरात घ्या. आता मी लहान आहे, माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. जाता जाता शिवाजी महाराजांचं आज जयंती आहे, थोडंफार म्हणून जाईल. प्रतापगडाचं काय महान होतं ते, काय महान पोवाडा आहे त्याच्यावर, पण मी एवढा नाही म्हणणार, फक्त शेवटचं कडवं म्हणणार आहे. प्रतापगडाचे युद्ध झाले शिवाजी महाराज.